नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी एक महत्त्वाची बातमी आज आलेली आहे। ती म्हणजे समाज कल्याण विभागाची महत्त्वाची एक तगडी जाहिरात आलेली आहे। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या येणाऱ्या जाहिरातींची माहिती मी लहूजावी आपल्या समोर ठेवत असतो। अशाच प्रकारचा आजचा हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा, कारण समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची जाहिरात आज आलेली आहे आणि ह्या जाहिरातीचा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलाय। या जाहिरातीसाठी पात्रता काय, याचे निकष काय, याचं वेतन काय, फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आणि याच्यासाठी ऑनलाईन प्रोसेस काय, किती गुणांची परीक्षा आहे आणि कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, कोण कोण क्वालिफाय आहे, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। पहा मित्रांनो, ही जाहिरात तुमच्या समोर आली आहे। 7 ऑक्टोबर 2024ची जाहिरात आहे। आपण लगेच जाहिरातीची सविस्तर माहिती पाहूया। हे पहा मित्रांनो, पद आहेत आपल्यासाठी वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक महिला, अधीक्षक पुरुष म्हणजे अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण लघुलेखक, उच्च लेखक, निम्न लघुलेखक आणि लघुटंक लेखक। आता मी सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय बघा। आता आपण पहिल्या पोस्टकडे जाणार आहोत। पहिली पोस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसते। लगेच अधिक वेळ न दवडता आपण पहा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसतंय वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक म्हणजेच सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरचे पद आहेत। त्या पदांची संख्या आहे एकूण 5। संख्या जरी 5 असली तरी वेतनही तसंच आहे। पाहिजे, चला पाहूया। पहा मित्रांनो, एकूण 5 पदांमध्ये जर तुम्ही विचार केला तर सर्वसाधारण या ठिकाणी एकूण 5 पदांपैकी एकही अराखीव ओपन 1 पद आहे आणि रिझर्वेशन म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीजसाठी 4 पदं आहेत। आले लक्षामध्ये? मग ते 4 पदं कुठल्या कुठल्या कॅटेगरीसाठी आहेत? तर अनुसूचित जाती जमातीसाठी 1 पद आहे, भटक्या जमाती क साठी 1 पद आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, इथे इतर मागासवर्गीय 1 आहे आणि इथे 1 पद आहे। असं हे 1 2 3 4 असे एकूण 4 पदं आहेत। आलं लक्षात? अधिक हे 4 अधिक 1 मिळून 5 पदं आहेत। असं ही जाहिरात पाहिजे असते। ह्या पदाची पात्रता काय आहे मित्रांनो? ग्रॅज्युएशन आणि MSc याच्या पुढे कुठलीही पात्रता नाही आहे। म्हणजे BSc, BCom, BA, BJ किंवा त्या समकक्षा सगळ्या पदविका असणाऱ्या जे मुलं आहेत ते याच्यासाठी आवेदन अर्ज करू शकतात। चला मित्रांनो, पुढे जाऊया, पाहूया आणखीन कुठली पदं या जाहिरातीमध्ये आलेली आहेत। पुढे जास्त जागेंची जाहिरात आहे। इथं तुम्हाला दिसतंय समाज कल्याण निरीक्षक, सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर ज्याला म्हणतो, सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरच्या संदर्भातली ही जाहिरात आहे। पहा मित्रांनो, एकूण पदं या ठिकाणी तुम्हाला दिसतात। 39 पदं आहेत। त्या 39 पदांपैकी 26 पदं रिझर्वेशन कोट्यात आहेत आणि 13 पदे ही अराखीव आहेत। हे दोन्ही मिळून 39 पदे आहेत। आता तुमची कॅटेगरी कुठली, ती जागा कशी पाहायच्या हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही। मग अर्ज करत असताना कुठल्या पदासाठी, कुठल्या प्रवर्गातून आपण येतो, तर मित्रांनो लक्षात घ्या, हा जो प्रवर्ग असतो सर्वसाधारण प्रवर्ग, हा सर्वसाधारण प्रवर्ग इकडे जर पाहिला तुम्ही आणि इथं अराखीवमध्ये तुम्ही आलात इथे, तर हा प्रवर्ग सगळ्या कॅटेगरीच्या मुलांसाठी, सगळ्या महिला पुरुष सगळ्यांसाठी असतो। म्हणजे या 17 पैकी या 4 जागेवर महिला पुरुष आणि कुठल्याही कॅटेगरीचा उमेदवार अर्ज करू शकतो। च्या व्यतिरिक्त ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते या 13 जागेसाठी क्वालिफाय आहेत। पण त्या 13 जागा कोणत्या? तर मित्रांनो, ह्या 2 2 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 ह्या जी जागा तुम्हाला दिसत आहेत, ह्या त्या 13 जागा आहेत। मग आपण पाहायचं की आपण अनुसूचित जातीत, जमातीत, भटक्या अ ब क ड इतर मागासवर्गीय कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, त्यांच्यासाठीच्या ह्या जागा आहेत। म्हणजे आपण पाहत असताना जर आपण कुठल्याच कॅटेगरीचं आरक्षण घेत नाही तर सर्वसाधारणमध्ये अराखीव असणाऱ्या पदात आपल्याला पाहिजे। लक्षात आले? हे समाज कल्याण वेलफेअर इन्स्पेक्टरचं पद आहे। याच्या खाली सुद्धा आणखीन बरेचसे पदं मोठ्या संख्येनं आलेले आहेत, त्याच्याकडे आपल्याला जायचं। पहा मित्रांनो, पुढच्या पेजवर आपण लगेच जाऊया आणि पाहूया की नेमकं कुठली पदं आहेत। पहा मित्रांनो, हे फक्त महिलासाठी असणारं पद आहे। गृहपाल, मी जरा झूम करतोय म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल। अतिशय महत्त्वाची जागा या महिलांसाठी आलेल्या आहेत। पहा, गृहपाल अधीक्षक महिला, फक्त महिलांसाठी आहे। अधिक झूम करतो म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल, तुमच्या लक्षामध्येही येऊन जाईल। पहा, इथे गृहपाल अधीक्षक महिला हे फक्त महिलासाठी रिझर्वेशन असणारं पद आहे। याच्यामध्ये पुरुष अर्ज करू शकत नाहीत, पुरुषाला अर्ज करता येणार नाही, म्हणून महिलांना मोठी संधी आहे आणि पदांची संख्यासुद्धा खूप छान आहे। एकूण 92 पदासाठी आहेत। 92 पदासाठी आवेदन अर्ज तुम्ही करू शकता। तुमच्या कॅटेगरीनुसार पदं दिलेली आहेत। समजा उदाहरणार्थ NTD कॅटेगरी असेल तर इथं त्यांना 3 जागा दिल्या।
या 3 जागापैकी 3ही जागा महिलांना आहेत, पुरुषांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाहीत, कारण सदर पोस्ट ही गृहपाल अधीक्षक फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे, म्हणजे पुरुष येथे अर्ज करू शकत नाहीत. म्हणजे महिलांना मोठी संधी आहे. पाहू शकताय समांतर आरक्षणाचा तक्ता तुमच्या समोर आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठली पदं या समाज कल्याणच्या जाहिरातमध्ये आलेली आहेत, आपण डायरेक्टली पुढे जातोय. याचं सविस्तर विवेचन तुम्ही पाहू शकता. पुढे आपण गेल्याच्या नंतर एक गृहपालाचं पद आहे, दिसतंय गृहपाल अधीक्षक वॉर्डन सर्वसाधारण. आता इथे एक गंमत आहे मित्रांनो, या पदासाठी मात्र सगळ्या महिला ज्या आहेत त्या सुद्धा अर्ज करू शकतात आणि पुरुष सुद्धा अर्ज करू शकतात. म्हणजे महिलांना तिकडं पण संधी आहे आणि इथे पण संधी आहे. हे जरी गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण असलं तर याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीचे सगळ्या प्रवर्गाचे मुलं अर्ज करू शकतात. आता जागांचं विवरण किती, तर एकूण पदं जी आहेत मित्रांनो ते 61 आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय 61 पदं या ठिकाणी दिलेली आहेत. त्या 61 पदापैकी 38 पदं राखीव आहेत, 23 पदं जे आहेत ते अराखीव आहेत. ठीक आहे, आणि मिळून त्याच्या 61 पदांची ही एकंदरीत नोकरी आहे. मित्रांनो फक्त ग्रॅज्युएशन आणि कॉम्प्युटरचा एक कोर्स लागतोय, MSCIT किंवा समकक्ष कोर्स. याच्या व्यतिरिक्त ह्या गृहपाल अधीक्षकसाठी कुठलंही वेगळं क्वालिफिकेशन नाही. कधी कधी आपल्याला वाटतं गृहपाल म्हणजे काहीतरी पक्वान कलेचा एखादा कोर्स लागतोय का, तर अजिबात नाही मित्रांनो. थोडंसं लक्ष द्या. याच्यासाठी सर्वसाधारण महिला, खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि दिव्यांग याच्या आरक्षणाचा तक्ता खाली दिलेला आहे. तुमच्या कॅटेगरीजनुसार प्रवर्गानुसार तुम्ही ती पदे पाहून घ्या. चला पुढे जातोय. पुढचं एक पद आहे, नंतर मला तुम्हाला पात्रता सांगायच्या. पहा मित्रांनो, हायर ग्रेड स्टेनो ज्याला आपण म्हणतो, उच्च श्रेणी लघुलेखक. हा उच्च श्रेणी लघुलेखक जे आहे ना मित्रांनो, त्याच्यासाठी मात्र वेगळी क्वालिफिकेशन पात्रता आहे. त्याचं कारण सांगतो. हा उच्च श्रेणी आहे म्हणजे हा 120 आहे, ज्याचं 120 शब्द प्रति मिनिट टायपिंग झालेलं आहे, म्हणजे स्टेनो झालेला आहे. हा ज्याला आपण हायर स्टेनो म्हणतो, तो मराठी किंवा इंग्रजी असेल तर तो मुलगा येथे अर्ज करू शकतो. मराठी स्टेनोलाही करू शकतो, इंग्रजी स्टेनोलाही करू शकतो. याच्यासाठी एकूण जी पदं आहेत ती 10 आहेत. 10 पैकी 3 पदं रिझर्वेशन आहेत, 7 पदं हे आरक्षित आणि हे अरक्षित असे 7 आणि 3 10 पदं एकूण आहेत. याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार पदांचा विवरण तक्ता दिलेला आहे. इकडे जर पाहिलं आपण तर इथे महिला एक जागा फक्त इतर दिलेली आहे, इतर मागास इथे वरती इथे एक जागा महिलांना आलेली आहे आणि इकडे हीच एक जागा कन्व्हर्ट आहे. बाकी जास्त महिलांना खाली जागा दिलेल्या नाहीत. चला पुढे आपल्याला परत जायचं आहे. पहा मित्रांनो, इथे हे पहा, तुमच्या लक्षात येईल की आणखीन एका पदाची जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे जाहिरात तीच आहे पण पद आहे. आपण पाहू कुठलं पद येत आहे, तर निम्न श्रेणी लघुलेखक. ज्या मुलांचा 100 स्टेनो झालेला आहे, म्हणजे 100 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग मराठी किंवा इंग्रजी ज्यांचा असेल त्यांच्यासाठी निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे लोअर ग्रेड स्टेनोचं हे पद आहे. एकूण 3 जागा आहेत. याच्यासाठी तुम्हाला स्किल टेस्टसुद्धा द्यावी लागते. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पहा मित्रांनो, आता इथे त्यांनी महिलांसाठी, पुरुषांसाठी, दिव्यांगांसाठी आणि अनाथांसाठीच्या ज्या अटी व शर्ती आहेत त्या दिलेल्या आहेत. याच्यात काही विशेष वेगळी अट काही नाही आहे. ठीक आहे, पेज नंबर 5 वर आपण आहोत. 6 नंबरवर आपण जातोय. इथं खेळाडूच्या प्रमाणपत्रांबद्दल दिलेलं आहे. अनाथाचं आरक्षण जे आहे ते 23 ऑगस्ट 2021च्या GR नुसार देण्यात आलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकताय. त्याच्या अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत. त्याच्यातही विशेष काही नाही आहे. प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण खाली सांगितलं आहे 8व्या क्रमांकावर. 9व्यावरती मात्र तुमची शैक्षणिक अर्हता सांगितलेली आहे आणि ती शैक्षणिक अर्हता पाहणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला मित्रांनो पाहूया. आपण जरासा झूम करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक जो आहे, समाज कल्याण निरीक्षक, त्याची पात्रता त्यांनी दिली आहे शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाचा MSCIT किंवा त्या समकक्ष असणारा टॅली वगैरे कोर्स असला तरीही चालेल. मित्रांनो, ग्रॅज्युएशन आणि MSCIT हा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पदासाठीची शैक्षणिक क्वालिफिकेशन पात्रता आहे. समाज कल्याण निरीक्षकांसाठी सुद्धा तीच पात्रता आहे. शासनमान्य विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी आणि MSCIT, बस याच्या दोन्ही पात्रता सेम आहेत. फक्त इथं उच्च लघु लेखक जे आहे त्याला मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं. पहा, उच्च लघु लेखकाला
की त्यानं 120 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा इंग्रजी ह्या दोनपैकी लघु टंकलेखक परीक्षेची मंडळाची जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण केलेली हवी आहे. याला उच्च श्रेणी लघुलेखक म्हणतो. तुम्ही याच्याही खाली जाल मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल की इथे निम्न श्रेणी लघुलेखक जे आहे त्याला 100 शब्द प्रति मिनिटाचा कोर्स आपल्याला लागतोय मराठी आणि इंग्रजीचा आणि MSCIT लागतंय. इकडे लघु टंकलेखक जो आहे त्याला 80 शब्द प्रति मिनिट मराठी इंग्रजी लागतंय. ठीक आहे, पुढे जाऊया मित्रांनो. पुढे खरा या ठिकाणी त्याची सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे. पहा मित्रांनो, इथे त्यांनी कमाल त्याची वयोमर्यादाची अट दिलेली आहे ती आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकताय वयोमर्यादाच्या अटी व शर्ती काय असाव्या, कुठल्या कॅटेगरीचा मुलगा किती वयापर्यंत अर्ज करू शकतो. आता पहा मित्रांनो, इथे बघ थोडंसं झूम करतोय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. वयोमर्यादा दिलेली आहे 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची मुदत जी आहे तिथपर्यंत आपल्याला ती वयाची अट सांगितलेली आहे. लघुलेखकसाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त जर तो कुठल्याही कॅटेगरीत येत नसेल तर 38 वर्ष. 18 ते 38 ही आपली अट आहे. परंतु जर तो अनाथ असेल तर 43, मागास असेल तर 43. ठीक आहे, ह्या आणखीन पुढच्या अटी या ठिकाणी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि अपंग यांच्या सगळ्यांच्या बाबतीत 45, 18 ते 45 पर्यंत आहे. आपण कुठल्या प्रवर्गात येतो त्याच्यानुसार आपल्या अटी व शर्ती राहतील. ह्या सगळ्या पदांच्या अटी इथपर्यंत सेम आहेत. फक्त इथं जर तुम्ही पाहायला गेले लघु टंकलेखक तर याची सुद्धा इथे 55 वर्ष, 55 वर्ष, 55, 55, 55. पण अंशकालीन कर्मचारी ज्यांनी शासनाच्या पथदर्शी प्रकल्पामध्ये 6 महिन्यापेक्षा अधिकचं काम अंशकालीन म्हणून केलंय त्यांचं हे रिझर्वेशन असतं. ठीक आहे, याच्या खाली आपल्याला जायचं मित्रांनो. परत फॉर्म भरत असताना कुठलीही चूक तुमच्या हातून होऊ नये म्हणून तुम्हाला हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पदाचं नाव काय मित्रांनो, गृहपाल अधीक्षक. मी आता सांगितलं मान्यता विद्यापीठाची पदवी आणि MSCIT, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. इथं पगार दिला मित्रांनो. पहा खरी गंमत इथं आहे. इथं तुम्ही थोडीशी मोटिवेट होऊ शकता कारण पगार म्हटलं की अभ्यास करणाराचा खरा ट्विस्ट इथंच आहे. हे पहा मित्रांनो, हा जो उच्च श्रेणी म्हणजे हायर स्टेनो आहे त्याला कमीत कमी 44,900 ते 1,42,400 लमसम लागल्याबरोबर मित्रांनो याला कमीत कमी 62,000च्या प्लस या ठिकाणी पेमेंट चालू होऊन जातोय. टेक्निकल थोडासा विषय होता, लक्षात घ्या. गृहपाल अधीक्षक महिलांसाठी व पुरुषांसाठी ठीक आहे, या ठिकाणी पेमेंट दिलेलं आहे 38,600 ते 1,22,000 पर्यंतचं आहे. तुम्ही शक्यतो ज्यांचं स्टेनो झालंय ते इथे लघुलेखक आणि या ठिकाणी निम्न श्रेणी लघुलेखक आणि टंकलेखक एवढ्या 3च पदाला टायपिंग लागतंय. इकडे गृहपाल महिलाला टायपिंग लागत नाही, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारणला टायपिंग लागत नाही, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षकाला आणि समाजकल्याण निरीक्षकाला जे मी निळ्या पेनानं अधोरेखित केलंय, बॉर्डर केलंय त्या पदाला टायपिंग लागत नाही, प्लेन ग्रॅज्युएशन लागतंय. म्हणजे इथे तुम्ही अर्ज करू शकताय. ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो. हे अपंगांची आरक्षण दिलेले आहेत. हे महत्त्वाचं आहे तेच आपण या ठिकाणी पाहतोय. आता पेपर कसा असेल, पेपरसाठी कुठल्या परीक्षेचे किती प्रश्न म्हणजे कुठल्या विषयाचे कुठल्या सब्जेक्टवरती किती प्रश्न येतील ते त्यांनी इथे दिलेलं आहे. पहा मित्रांनो, इथे आपण पाहू शकताय की कुठल्या पदासाठी किती प्रश्न येतील इथं दिलाय. पहा अगदी तलाठी पॅटर्न, लिपिक टंकलेखकाचा पॅटर्न जो असतो तो आहे. म्हणजे 25-25-25चा फॉर्मॅट आहे. परीक्षा इथे पहा ही ऑनलाईन होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा ऑनलाईन होणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न 50 मार्काला, एक प्रश्न 2 मार्काला. मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 मार्क, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 मार्क, सामान्य ज्ञान GK GS ज्याला आपण म्हणतो ते 25 प्रश्न 50 मार्क आणि बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता 50 मार्काला आहे. अशी एकूण 100 प्रश्नांची आणि 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे आणि याची निवडीची जी कालमर्यादा आहे ती 1 वर्षापर्यंत आहे. ओके, चला पुढे जाऊया. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो इतर अटी शर्ती या किरकोळ फक्त आरक्षणाच्या संदर्भातल्या आहेत. ठीक आहे,
हे तुम्हाला वयोमर्यादाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आणि मग डायरेक्ट आपण मित्रांनो ही जे परीक्षाचं स्वरूप आहे ते समजून घेतलेलं आहे. आणि याचा फॉर्म जो भरायचा आहे तुम्हाला तो यांच्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरा आणि अधिक फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ उद्याच्या दिवसाला आपण पाहतोय. जय हिंद.